अनेक वेळा आंदोलन उपोषणे हे करतो, पण महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे ते फक्त तात्पुरते उपोषण येऊन सोडवतात. सर, आपलं नाव काय? माझं नाव अनिल गुलाबराव मगदुले, शिवसेना दिव्यांग संघटक, जालना जिल्हा. आज आपण इथं जे बसलेलं आहात हां, त्याचं म्हणजे विशेष कारण काय की इथं आपण बसलेलं आहात? आम्ही अनेक वेळा महानगरपालिका हद्दीमध्ये महानगरपालिका प्रशासना अनेक वेळा आंदोलन उपोषणे हे करतो, पण महानगरपालिकेचे जे अधिकारी आहे ते फक्त तात्पुरते उपोषण येऊन सोडवतात की तुम्हाला आम्ही तुमच्या मागण्या मान्य झाल्या, आता उपोषण मागे घ्या. आता हे 3 ते 4 वर्षापासून आम्ही आंदोलन उपोषणं करून काही आमच्या दिव्यांगाच्या हालाती एकदम BP झालेला आहे, त्यांना उपचाराला घाटी रुग्णालयात पण पाठवलेलं आहे. पण आता हे जे महानगरपालिकेचे अधिकारी हे फक्त तात्पुरतं येऊन उपोषण सोडतात. आमच्या मागण्या जिथले तिथेच आहे. आता आमची प्रमुख मागणी म्हणजे दिव्यांगांना घरकुलासाठी जागा पाहिजे. तर आता हे पण मान्य करू म्हणजे आता त्याला झाले 1.5 ते 2 वर्ष. ती फाईल काय अजून जागेवरून एक टेबलहून दुसऱ्या टेबलपर्यंत गेलेली नाही आहे. दुसरा मुद्दा म्हणजे आमच्या दिव्यांगाला व्यवसाय करण्यासाठी गाळे पाहिजे. आता त्या गाळ्यामध्ये किती 1995 पासून तो 2026पर्यंत एकाही दिव्यांगाला महानगरपालिकेने गाळे व्यवसायाकरिता दिलेले नाही आहे. आणि दुसरा मुद्दा म्हणजे तिसरा मुद्दा 50% घरपट्टी नळपट्टी माफ करण्यात यावी. आम्ही जे उपोषण करायला बसलो ते शासनाच्या निर्णयानुसारच बसलेलो आहे आणि त्याच्यानुसार आमची मागणी आहे की महानगरपालिकेने आमच्याकडं लक्ष देऊन आमच्या मागण्या मान्य कराव्यात. दरवेळेस येऊन फक्त तात्पुरतं आश्वासन देतात आणि तुम्ही उपोषण सोडा म्हणतात. पण आता यावेळेस आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आमच्या एकही दिव्यांग बांधव इथून हलणार नाही आणि आमच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही काही इथून उठणार नाही. यावेळेस पूर्ण मागण्या मान्य केल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही. हां.